माजी नगराध्यक्ष मंदार केणी यांचा भाजप पक्षप्रवेश सध्या होतोय। ही दृश्य आपण पाहतोय। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडतोय। ठिकाणी हे पक्षप्रवेश सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे। मी माजी तालुका अध्यक्ष आणि बांधकाम सभापती श्री मंदार केणी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या या शुभ पक्षप्रवेश प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करा। या पक्षप्रवेशा प्रसंगी या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण, या ठिकाणी सरचिटणीस सन्माननीय आमदार पाटील साहेब, सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रभाकर सावंत साहेब, माझ्याबरोबर उपस्थित सर्व नगरसेवक आणि सन्माननीय पदाधिकारी म्हणतो। या ठिकाणी ज्यावेळी आम्ही सन्माननीय रवींद्र साहेबांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर अगदी देशाचं नेतृत्व मोदी साहेबांचं असेल, महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आता झालेले प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील। खऱ्या अर्थानं गेल्या 2.5 वर्षात रवींद्र चव्हाण साहेबांनी मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली। ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षात होतो, परंतु त्या ठिकाणी जी कामाची पद्धत आणि त्या ठिकाणी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही आयाम त्यांनी निर्माण केला, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्टेशन आहेत। या रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी वेगळ्या नजरेतनं बघितलं जायचं, पण त्या ठिकाणी उभी केलेल्या वास्तू जर तुम्ही बघितल्या तर रवींद्र चव्हाण साहेबांनी ते काम त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलं। आम्ही विरोधी पक्षात असलो तरी कधी त्यांनी विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी आम्हाला वागणूक दिली नाही, सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी दिली। आणि आज देशात आणि राज्यात नेतृत्व आज भारतीय जनता पार्टी करत आहे। मालवण शहर, मालवण जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्ट्या कुठेतरी आज